हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी पण मजेतच आहे। तर माझा व्हिडिओ असा आहे की मी आज फॅन्सी पफ स्लीवची पेपर कटिंग दाखवणार आहे, जी तुम्हाला पुढे जाऊन खूप महत्त्वाची आहे। ज्या एका पेपर कटिंग वरती तुम्ही कितीतरी फॅन्सी स्लीव्ज वेगळे वेगळे त्याला लुक देऊन तुम्ही करू शकताय। कारण नॉर्मली आपण छोटे स्लीव्ज करायच्या म्हणलं तर ते 5 किंवा 5.5 चे असतात आणि मोठी एल्बो लेंथची म्हणलं तर 10 किंवा 10.5, जास्तीत जास्त 11 ची असते। तर मी 10.5 ची पेपर कटिंग तुम्हाला दाखवणार आहे आणि ती पण फॅन्सी स्लीव्ज मध्ये, पफ स्लीव्ज मध्ये। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी अजून एक टिप आहे महत्त्वाची सर्व ताईंसाठी। ती अशी आहे की जर तुम्ही ब्लाउज शिवत असाल तर ज्या ताई आपल्याकडे मापाला ब्लाउज आणतात तर त्या ब्लाउजचं माप घ्यायचं नाही, त्याच्यात तो ब्लाउज त्यांना घालून बघायला लावायचा आणि त्याच्यात किती मिस्टेक आहेत ह्या काढत काढत ब्लाउजची कटिंग करायची आणि नंतर शिवायचा। असं केलं तर ब्लाउज कधीही बिघडणार नाही, चुकणार नाही। ज्या चुका आपल्या टेलरच्या लक्षात येतात त्या घालणाराच्या लक्षात येत नसतात आणि आपल्याकडून तो ब्लाउज त्यांचा जसा बसत असतो तसाच आपल्याकडून कट करून शिवण्यात येतो आणि ब्लाउज चुकतो। हा मेन पॉइंट आहे। तर कधीही तुम्ही ब्लाउज शिवायला घेताना ज्या ताईंनी ब्लाउज आणलेला आहे तो ब्लाउज त्यांना घालायला लावून नंतरच तो मापाला घ्यायचा। असं जर केलं तर तुमचे ब्लाउज कधीही चुकणार नाहीत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी ड्रॉइंग पेपर घेतलेला आहे, त्याची रुंदी 22 ठेवलेली आहे, म्हणजे घडी करून 11 होती आणि उंची 10.5 ठेवलेली आहे, म्हणजे तयार बाही 10 आहे आणि 3 इंचावरती वरून खून करायची आकार देण्यासाठी। एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, 2 इंचावरती एक खून करायची आणि इथे 1.5 इंचावरती करायची आणि तिथे पण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, त्याचा मध्य करायचा, 4 येतोय। तर इकडे 4 वरती एक खून करून घ्यायची आहे आणि उंची 2 इंच वरती वाढवून घ्यायचे। इकडे पण 2 इंच वरती वाढवून घ्यायचे, त्याचा एक चौक करायचा आहे आणि त्याच्यातून आकार देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचे। तरी पण मी याच्यात लिहून टाकणार आहे, ते तुमच्या लक्षात येईलच। मी मापे लिहिलेली, कुठे किती वाढवलेलं आहे ते आणि कुठून कसा आकार दिलेला आहे ते। या पद्धतीने तुम्ही ही स्लीव्ज कट करून ठेवली ना ड्रॉइंग पेपरवरती तर तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येणार नाही। याच्यात तुम्ही पोटली बटन टाकून फॅन्सी स्लीव्ज शिवू शकताय किंवा खाली आता मी जी काल परवा व्हिडिओ टाकलेला आहे त्या पद्धतीची होतीये किंवा बरेच खाली प्लीट टाकून पट्टी टाकून तशी होतीये, खालून कमी केली तर बघू शकताय। अशा पद्धतीची तर होती। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।